राष्ट्र राजात चवंडी गावात माझ्या धनगर कुळात मानकोजी शिंदेव माता सुशीला देवी यांच्या बघा पोटीव एक रत्न जन्माला हो आले खोरकर नाव तिचे अहिल्या देवी बघा या होळकर होती तीच लेक शिंदे घराण्याची सत्वर सोन झाली ती होळकर घराण्याची तोर मावळा प्रांताचा तिने केला हो राजकारभार गोर गरिबांचा तिने केला हो उद्धार हिंदू मंदिरांचा तिने केला जीर्ण उद्धार हाती घेऊन लागा हो तीच ती तलवार रणांगणे केला तिने शत्रूचा सहार अशा माझ्या हिल्या बघा हो मातेला पुण्य श्लोक राजमाता पदवी नाम पावला अहिल्या या मातेला माझा त्रिवार मुजरा कोटी कोटी चरणांना तिच्या माझा का प्रणाम श्री मुर्शिदाबाद माता वरदत्त माझ्या शिरावर थाप मार डिंबाऱ्या ढोलावर ग्रंथाला राम विजय आद्याला पंचमाच्या पानाला त्याला काही ग त्याच हेरी ग श्रीराम भरत भरत या भेटवा या
का प्यारे गरा पवन मातुर बायर बायर याद पते लक्ष्मी बघा नासया 82 पानाला 12व्या अध्यायाला श्रीराम भरत भेट भरताचा नंदीग्रामी निवास हेडिंग पूर्ण. पहिल्या वळीला सुरुवात मात्र कशी झालेली असायला. अरण्यात गेलेला लक्ष्मण परत चित्रकूट पर्वत चढत असता त्याने असंख्य सेना चित्रकूटावर येत असलेली पहिली ही अयोध्येची सेना आहे त्याने ओळखले. त्याला ही शंका आली की भरतच कैकेयीच्या सांगण्यावरून सेनेसह राम वधारत आला असावा म्हणून त्याने तात्काळ धनुष्यबाण सज्ज केले. भरताच्या सेने बाणाचा वर्षाव सुरू केला. तिकडे शत्रुघ्ने आपले धनुष्य शिरसावून तो लक्ष्मणाचे बाण तोडू लागला. या दोघांच्या बाणाने आकाश वापले. सुसाचे आवाज सुरू झाले. तेव्हा ऋषी मंडळी घाबरली. त्यांनी ते वर्तमान रामास सांगितले. ते ऐकून धनुष्यात बाण लावून राम बाण संपलं. पुढच्या बाणाला उठले आणि आश्रमातून बाहेर आले. त्याने अयोध्येचा ध्वज वळगला व ते लक्ष्मणाला म्हणाले कार्य संपलाय. पुढच्या प्यारे ग्रापाला लावा वाटवरीला पुढच्या प्यारे ग्रापाला लावा वाटवरीला अरे हात भरत आपण या भेटीवर साठी येत आहे व आणि तुझ्या आजे बघा म्हणून त्याने लक्ष्मी बघा तेव्हा बंद बघा झाले इथं त्याचं भरताने रामाच्या येत आहे आणि तू त्याच्याशी युद्ध ठेवतोस. ते
धनुष्यकडे असे म्हणून त्यांनी लक्ष्मणाच्या हातून धनुष्य बाण काढून घेतले. तेव्हा समोरून येणारे बाणही बंद झाले. इतक्यात भरताने रामास पहिले तो लोटांगण घालीत रामाकडे आला. रामही थोडे समोर गेले. लोटांगण घालीत श्रीराम चरणावर पडणार तोच रामाने त्याला उचलून पोटात दिले. या सर्वांगाने पळवले. ही पहिली श्रीराम भरत भेट होय. नंतर रामाने शत्रुघ्नाला क्षेमालिंगन दिले. मागमाग सुमंत म्हणाला, पलीकडे वशिष्ठ गुरुजी, कौशल्या माता, सुमित्रा माता तुझ्या भेटीसाठी आतुर झाले. त्यांनी धावत जाऊन त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. वशिष्ठ आणि दशरथाचे अंगणाचे वृत्त त्यास सांगितले. तुझ्या विवेक रचनात राम राम प्राण. तेव्हा श्रीरामास फार दुःख झाले. त्यांच्या नेत्रातून आशीर्वाद वशिष्ठाने त्यांचे सांत्वन केले. प्रयागात जाऊन पिंडदान करून येण्यासाठी सर्व प्रजेस दर्शन देऊन इथं पान संपलं. पुढच्या पानाला सुकवलं. त्याचे सोमकुशली छेडत त्याने संपले. पुढच्या पॅरेग्राफला मात्र सुरुवात कशी झालेली असायला. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर काही काळ विश्रांती घेतलेल्या सर्व वर्ग प्रजन्य वर्ग मंडळी सर्व वर्ग प्रजन्य सर्व वार बसने हात जोडून म्हणाला, हे करुण सागरा रामा, आम्ही तुझ्या दर्शनाने धन्य झाला. तू आता अयोध्येस परत चल. तुझे राज तू सांभाळ. दशरथ राजाप्रमाणे सर्वांचे पालन कर. हे ऐकतात श्रीराम म्हणाले, स्वर्गराव उत्तरचिन्हात, मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आहे. 14 वर्षे 14 दिवस भरल्याशिवाय मी अयोध्येस येणार नाही. यापुढे मी कैकेयीस दोष देणार नाही. हा कर्म प्रभाव आहे. हे उत्तर ऐकताच भरताने अग्निकुंड पेटवले. त्यात प्राण देण्यास सिद्ध झाला. इतक्यात वाल्मिकी ऋषी तेथे आले. मूळ कथा भाग सांगून त्यांनी त्यांचे सांत्वन केले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, तेव्हा भरत म्हणाला, तर मग मी तुमच्या बरोबर येणार. एक क्षणभर इथे राहणार नाही. सर्व मंगल भोग टाकून तुमची नंदीकर मी वाट पाहत राहील. पॅरेग्राफ संपलाय. पुढच्या पॅरेग्राफला मात्र सुरुवात कशी असायला माहितीये का? पुढच्या
पुढच्या पॅरेग्राफला सुरुवात मात्र कशी असायला हा भरत इकडे शत्रुघ्नास म्हणाला स्वरूप अंतरचिन्हात काही काळ विश्रांत हा इकडे श्रीरामाचा खरा महिमा जाणणार इकडे श्रीराम चित्रकूट इकडे श्रीराम इकडे श्रीरामाचा खरा महिमा जाणणारे काही ब्राह्मण काही ऋषी रामाकडे आले आणि म्हणाले स्वर्गराव अवतरणात रामा तू इथे राहायला परत आम्हाला काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भरत रामाना वंदन करून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला हे करून सागरा रामा तुझ्या दर्शनाने आम्ही धन्य झालोय आता तू अयोध्येस परत जा तुझे राज तू सांभाळ दशरथ राजाप्रमाणे सर्वांचे पालन कर हे उत्तर ऐकताच श्रीराम भरताच म्हणाले मी एक वचनी एक बाणी एक पत्नी आहे 14 वर्षे 14 दिवस भरतात 15 दिवशी तुम्ही जर अयोध्येत आला नाही तर मी अग्निकुंडात प्राण देईन हे उत्तर ऐकतात भरताने अग्निकुंड पेटवले त्यात प्राण देण्याशी जरा इतक्यात वाल्मिकी ऋषी तेथे आले मूळ कथा भाग सांगून त्यांनी त्यांचे सांत्वन केले नंतर श्रीराम नंतर लक्ष्मण म्हणाले तर मग मी तुमच्याशिवाय अयोध्येत जाणार नाही तिथं सर्व मंगल भोग टाकून नंदीग्राम तुमची वाट पाहत राहील हे उत्तर ऐकताच तेव्हा वाट पाहत राहील ते पॅरा संपलाय पुढे श्रीराम चित्रकूटावर राहत असतात त्याचा खरा महिमा न ओळखणारे काही ब्राह्मण व काही ऋषी रामाकडे आले आणि म्हणाले स्वर्गराव रामा तू इथे राहिलाच परत आमची आम्हाला तुझी फार भीती वाटते तुझी बायको फार सुंदर आहे तिची अभिलाषा कित्येक राक्षस करीत आहेत त्यांना रावणाची सहाय्य अशी बातमी कानावर ऐकू यानंतर